हाय नमस्कार तुम्हा सगळ्यांना। तर आज आमचा प्रवास लय लांबचा आहे। आमचा बीड जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यापासून तर पूर्ण ब्लॉग बघत राहा कसा झाला कसा होणार आहे। इतका भारी ब्लॉग होणार आहे लयच। तर आमच्या गावाकडून आलोत आता सध्या आम्ही पोहोचलोत बीड मग काय नव्हतं। तर आम्ही इथं आला तिकीट काढले तर ते म्हणले 8:30 वाजता गाडी येते आतावर तुम्ही थांबा कुठं तरी। म्हणलं पावसा पाण्याचं कुठं थांबा तर इथंच थांबतात का ते म्हणले थांबा मग। तर चला पूर्ण ब्लॉग बघत राहा लयच भारी होणार आहे। आणि आम्ही जाणार आहे की एस टी मध्ये बसून तुम्हाला दाखवते एस टी मध्ये बसल्यावर। कशी लावली भजी ती तुम्ही आता सांगा बरं। गाडी फेल झाली म्हणजे बसा घर आहे का एसटी आहे? एसटी है घर भी है। एसटी आहे घर भी आहे। भारी आहे उघड जरा बघू दे कसला आहे ब्रिज। कसलं भारी आहे कसलं भारी आहे। आपल्या घरात सुद्धा नाही असं माहिती का। पुन्हा इकडे घे इकडे सांगली बस स्टँड मध्ये उतरलो तर आम्ही। गाड्या 2-3 जागेवर खराब झाली बदली झाली गाडी। पण मला वाटलं येतात का नाही की आपण टायमाला पोहोचतात का नाही की पण पोहोचलोच का नाही। इष्टवाले काही बी दडदड करतात पण टायमाला पोहोचतीच करतात है ना। बीडच्या पुढे गेलं की फेल झाली। आता इथून गाडी बघायची दुसरी कोणती गाडी बघायची मला काय नुसतं असंच आणलंय का काय तुम्ही हा ध्यानात नाही म्हणा द्या मला सांगली मध्ये सोडून म्हणजे मग मी हिंडते इकडे येड्यावाने। हा माहिती नाही म्हणल्यावर डबल एकदा म्हणा बरं इकडे धरा बरं डबल मला काय वाचा येत नाही मला काय माहित नाही आता इथून पुढे मला येते थोडं वाचवायला पण मला सांगा ना काय गावाचं नाव घ्यायचं देतात मला इथंच सोडून आता काय खरं नाही। आता भ्यावं लागत आता काय खरं नाही। चहा तरी पिवतो काय नाही तुम्ही सोडून दिलं का नाही की इथून जवळच कारखाना आहे आधी जाऊन ऊस तोडायला चालू करते। उभं राहिला तिकडं चला उरका झालं माझं तोंड धुवून हो उरका दादा मस्त गरम गरम कडक चहा द्या। हा मला पण येत आजची काय चहाची तलब जाते का नाही की मला एवढंसं चहा प्यायल्यावर तलब जातच नाही। डबल 1 कप घेऊन प्यावं लागते चहा गरम गरम चहा कुठं काढू आम्हाला गाडी नाही तर आमच्या मला तिथे सोडून द्यायच्या मार्गावर होते मला तर लागली आम्हाला गाडी गावाला आम्हाला ज्या गावाला जायचं त्या कोणत्या गावाला जायचं आपल्याला बघा आताच मी त्यांच्या गावाचं नाव ध्यानात आलंय नाही तर का नाही तर मला हे सांगलीमध्ये सोडून द्यायचा विचार होता कदरली होती का काय की मला चहा प्यायला गेलं की ध्यानात आलं म्हणजे चहाच तुमचं काही आहे माझा चहा प्यायला जरा तेच दिमाग बघा चहा प्यायला की तेच दिमाग चलतो। आता इकडे ये नाही जरा केस मोकळे सोडले असते का नाही राग मग लय पळाला असता दिमाग त्याच्याने ध्यानात आणलं
म्हणलं केस सोडायच्या आधी ध्यानात आणावा चहा पिऊन. नाही तर झालं नाही. हे गाव आम्ही आता बसलो ती इष्टीत चाललो चांगली इस्लामपूरला. बाबो कसलं माळवण फिळवण भारी आहे, लयच भारी दिसायले. तिकडं पण बाजार भरताय ते बी. हा बाजार असते ह्या बाजारला येत होतं मी टमाट्यांचे. खरं हे बाजार आहे काय आमच्या मालक ह्या बाजारला येत होते म्हण. बीट आहे म्हण. ह्या टायमाला झाली बी. हा हे काय बघा नाही उतरायला लागले तर अजून ह्या टायमाला उतरायला लागले. 2-3 पाट्या वांगे. हा बरं आहे तुम्हाला इकडं माहिती आहे म्हणून तरी बरं आहे. तरी बी म्हणतात नाही ध्यानात येत नाही. मिरच्याचं पोतं. हा आलं का मार्केट मधून आलं का? हा, मार्केट म्हणजे नाही 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 खरं आहे ना, खरं आहे ना तुमचं. आताशाने विश्वास यायलाय. तुम्ही लग्नाच्या आधी काय काय केलंय म्हणून आताशाने विश्वास यायलाय. आहे का मार्केट? हाय 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 मार्केट हाय हाय. गप्पा हाणते काही नाही नाही अवलयच आहे ना काही बी. हे पण ह्याच्या भरतालीच आहे. विकून येत होतो. हा इकडून येत होता तुम्ही? ह्या रस्त्याने येत होतात तुमकडे? ह्या रस्त्याने इकडल्या रस्त्याने येत होत. आता इथं गंगा आहे. गंगा कृष्ण गंगा. कृष्णा नदी का गंगा आहे? नदी. कृष्णा वेगळी गंगा वेगळी. नाही कृष्णा लागला बघ पूल. इथूनच पूल लागतोय. हो बाया खरंच. नाही अजून एक कॉर्नर आहे. आज की कॉर्नर आहे. काय हो? तुम्ही काय मला कदर लागतो काय? नाही हो, तुला का तुला कदरून कसं देतो? आणि मला कदर मग कसं काय म्हणलं कुठं शिकायला आपण मला काही माहिती नाही. आता लय दिवस झाले ध्यानात आणावं लागतं गावाला. 20 वर्षाची गोष्ट आहे. येडबिड लागलं काय तुला? नाही नाही तुम्ही इथं आलं की तुम्हाला 20 वर्षाची गोष्ट ध्यानात आली. आणि मी तिथं बस स्टँड मध्ये उतरलं की 20 वर्षाची गोष्ट नाही ध्यानात आली. म्हणजे मला सोडून द्यायचा विचार होता म्हणून. नाही थोडं काना मात्र येत ना नाव. गपची बसा काना मात्रा म्हणा. इस्लाम काय चौक आहे? कोणचं चौक आहे काय माहिती. तुम्ही तर मला पूल येतोय. नाही रे गोगरपाचं चौक आहे. नाव आहे अशोक नाव आहे. अशोक राणा असं काहीतरी इंग्लिश नाव आहे व मला नाही येत इंग्लिश. जाऊ द्या. मार्गाला तर लागलात ना आपल्या मार्गाला लागलात का नाही? हो. आताशाने माझ्या जीव आलाय माहिती का? मार्गाला लागलात म्हणल्यावर. नाही तर मला भेव वाटलं होतं तुमचं माहिती का? म्हणलं सोडून देता दादा मला इकडं. आता बसतो काय जीव नव्हता काय? आता पण मला वाटलं सोडून देतात. मला का आमच्या गडबडीने बॅग इष्टीवर ठेवून चालले सणा आणि आल्यावर म्हणतात अरे माझ्या हातात काय होतं र? म्हणलं काय माहिती कसं करत. अरे माझी बॅग इष्टीच बॅग ठेवली होती पळायला लागले होते. सापडली नसती तर 2 मिनिटाचा जर फरक पडत होता तर जमलंच असतं. काय करावा? काय म्हणला? शिरा पोहे मिक्स. ते कसं खावा? तितके जवळ बसल्यावर मी कसं बसणार आहे? उभार कुशी कमी. आलो दादा असतात नाव तुम्ही सोडून द्यायच्या मागे मला 100% मला वाटायला लागलं या. तसं नाही. इस्लामपूरवर आलो. मला वाटायला आलो नाही इस्लामपूरला आलो काम आहे. गर्दी आहे. टेस्ट पोहे नाश्ता काय आहे ते? शिरा पोहे. गुंडाबाव तुम्हाला ना का खुर्ची घ्या ना खुर्ची घ्यायची ठेवायला. असं म्हणलं होतं मी. खाऊन सांगा कसं आहे तर. इस्लामपूरच्या एरियामध्ये आलेलो आहेत. काय आता नाश्ता आहे मस्त आहे. कसा आहे ते खाऊन सांगा. मस्त आहे. बाय तुम्ही नाही नाश्ता करणार? बरोबर. फायनली तर आपण आपल्या ठिकाणावर पोहोचला आहे का नाही? लय वाट आणि हाल झालं ना. लय हाल झालं. ट्रॅव्हल्सनं एसटीनं हाल केलं. ट्रॅव्हल्सनं. तर आम्ही आलो तर आमच्या जागेवर ठिकाणावर काहीतरी हे आहे काय म्हणते तो ते एक घर दिलंय. गेस्ट हाऊस एक घर दिलंय आम्हाला. थांबा म्हणले इथं 3 तास थांबा म्हणले. तर आता 3 तास इथं कसे निघायचे का? मला ते एका जागेवर बसून करमतच नाही.
कसं काय होणार आहे काय माहिती. मला बसलेत आपले निवांत बघायला लागले. तेव्हा काय बाहेरचा नजारा हे इस्लामपूर ते रस्ता हे घर. मी तर म्हणते मालक खाली बघितल्यावर डोळे फिरायचंच काम आहे. इकडे बघा ना, खाली बघितलं का नाही असं की माझे डोळे असे वेगळे तर पहिल्यांदा माडीवर आले ये बरी माडीवर बरं की लई सोय आहे हो का. आरसा टीव्ही आहे बघायला, फॅन फॅन आहे, काही नाही इथे लईच भारी भारी आहे.